ते उंबरमाळी दरम्यान रुळालगतच्या सुक्या गवताला आग लागली। सायंकाळी 6:30च्या आसपास ही घटना घडली। तातडीनं रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि 7:20 म्हणजे जवळपास 45 मिनिटात ही आग विझवण्यात रेल्वेला यश आलंय। रूळ सिग्नल यंत्रणा किंवा रेल्वे मालमत्तेचं यात कुठलंही नुकसान झालेलं नाही। संबंधित मार्गावर रेल्वे वाहतूक सुरक्षित असल्याची खात्री रेल्वेने केलेली आहे। काही मेल एक्सप्रेस गाड्या आणि उपनगरीय लोकल सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आल्या अशी माहिती आहे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। धनंजय, खरं तर रेल्वेकडनं एक ठराविक बजेट असतं रुळा शेजारचं हे असा कचरा गवत उचलण्यासाठी आणि अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी। या ठिकाणी काय झालेलं आहे नेमकं? रुळाच्या लगत असलेले जे काही झाडं झुडपं किंवा गवत असतात ते हटवण्याचं काम असतं। मात्र आग कशी लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। मतलब खर्डी ते उंबरमाळी दरम्यान रुळालगतच्या जे काही सुके गवत होते त्याला अचानकपणे पेट घेतला गेला आणि 6:30च्या दरम्यान ही घटना घडली आणि 40 ते 45 मिनिटं ही आग विझवण्यासाठी लागली। ज्यावेळी तातडीने रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ती आग विझवली सुद्धा। मात्र या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्याचबरोबर उपनगरीय गाड्या आहेत त्यांना काही सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आलं होतं आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती काही काळ उशिराने सध्या त्या मार्गावरून सुरू होती। मात्र आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली आणि एकंदरीत जर पाहिलं तर आजूबाजूला रुळाच्या बाजूला सिग्नल यंत्रणा आहे किंवा इतरही गोष्टी आहेत त्यांचं नुकसान होऊ शकलं असतं मात्र ते झालेलं नाहीये। पण ही आग मोठी होती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय त्यामुळे अशा पद्धतीच्या आगीची घटना होऊ नये यासाठी रेल्वेने खरं तर काळजी घ्यायला हवी मात्र ती घेतली गेली नाही आणि ही आग कशा पद्धतीने लागली आता या सगळ्याचा तपास जो आहे तो केला जाईल आणि नेमकी ही आग का लागली हे अद्याप तरी कळलेलं नाहीये। अगदी धनंजय, धन्यवाद या माहितीबद्दल।